श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 6 मे रोजी आलेली आहे महाराजांची पुण्यतिथी. महाराजांची पुण्यतिथी म्हटलं की महाराजांचे भरपूर भक्त गुरुचरित्राचं पारायण करतात. कुणी केंद्रामध्ये करतं, कुणी घरी करतं. आपल्याला जसं शक्य होईल ते तसं करावं. परंतु जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असता तेव्हा एक नियम कटाक्षाने तुम्हाला पाळावाच लागतो. तो नियम कोणता आहे, कसा पाळायचा, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं गुरुचरित्र पारायणाला सुरुवात कधीपासून होत आहे तर 30 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत हा जो सप्ताह आहे या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. हे गुरुचरित्र पारायण करताना भरपूर नियम आणि अटी असतात, परंतु प्रत्येकाला सगळे नियम अटी पाळून चालेलच असं नाही किंवा शक्य होईलच असं नाही. तरीसुद्धा कटाक्षाने जे जे नियम पाळता येतील ते आपण पाळायलाच हवेत. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो इतका प्रभावी आहे, तो 5वा वेद मानला गेला आहे आणि या कारणामुळे त्याला आपण तितकंच जपलं पाहिजे, तितकेच त्याचे नियम जे आहेत ते सुद्धा पाळले पाहिजे. म्हणजे आता घाबरून जाण्याची गरज नाही. बरेचसे लोक गुरुचरित्र पारायण वाचन करताना किंवा वाचन करायच्या विचारानेच घाबरतात की आपल्याला याच्यामध्ये खूप सारे नियम पाळावे लागतील, मग आपल्याला ते शक्य होणार नाही, काही आपलं चुकलं तर मग काय होईल. तर बघा, काही गोष्टी जर आपल्या हातून चुकल्या तर फरक पडत नाही, परंतु म्हणजे आपल्याला नाहीत अशा गोष्टी जर आपल्याकडून झाल्या तर महाराज आपल्या मागे काठी घेऊन लागणार नाही. परंतु जर तुम्हाला गोष्टी माहीत असतील तर त्या पाळण्याचा नक्की आपण प्रयत्न केला पाहिजे. तर काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्या जेवढ्या आपल्याला पाळता येतील तेवढ्या पाळायच्या. सगळ्यात पहिला नियम काय येतो, 7 दिवसांचं जे पारायण करत असतो आपण, महाराजांची कोणतीही सेवा करत असताना खरं तर नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य असावं. पण जेव्हा तुम्ही हे गुरुचरित्र करत असाल तेव्हा लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनता कामा नये. हा एक महत्त्वाचा नियम आहे जो प्रत्येकाला लक्षात ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करताना बऱ्याच जणींचे प्रश्न येतात, ताई मिस्टर ऐकत नाही, घरातले ऐकत नाही, त्यांना खायचं असतं. अशा वेळी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही स्वतः खाऊ नका, तर त्यांना खायचं तर खाऊ द्या. पण गुरुचरित्र पारायण जेव्हा तुमच्या घरामध्ये चालत असतं तेव्हा 7 दिवस कृपया करून सर्वांना हे कंट्रोल करायला लावा. 7 दिवस इतका पवित्र ग्रंथ जर आपल्या घरामध्ये वाचला जात आहे, इतकं पवित्र वातावरण होत आहे, तर अशा वेळी आपण नॉनव्हेज बनवूच नये. कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज आपल्या घरामध्ये बनवू नये याची आपल्याला कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम आहे. दुसरा नियम की जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असता लक्षात ठेवा, मध्येच हे पारायण सोडता येत नाही. मासिक धर्म येणार असेल तर अशा वेळी तुम्ही एकतर पारायण लावूच नका. कारण पारायण लावलं तर ते पूर्णच करावं लागतं. आणि जर घरामध्ये म्हणजे महिलाच जर ते पारायण करत असेल आणि मासिक धर्म आला तर प्रॉब्लेम होतो की दुसरं कोणीतरी वाचायला बसवलं जरी आपण तरीसुद्धा स्वयंपाक तर तिच्या हातून बनणार आहे, मग तो स्वयंपाक त्या व्यक्तीला खाता येत नाही. या कारणामुळे आपल्याला हे गुरुचरित्र लावत असताना कटाक्षाने लक्षात ठेवायचं आहे की मासिक धर्म येणार नाही ना, याच कालावधीमध्ये आपण हे पारायण करायचं आहे. मग तुम्ही पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला जर त्याच वेळी नाही करता आलं तर दुसऱ्या एखाद्या सप्ताहामध्ये तुम्ही करू शकता किंवा आपल्या वेळेनुसार आपण हे करू शकतो. असं नाही आहे की आपण करू शकत नाही, पण जर मासिक धर्म येणार असेल तर मध्येच ते करू नका. कारण ग्रंथातल्या ओव्या ज्या आहेत त्या खूप पॉवरफुल असतात, त्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते जास्त उष्ण बनतं आणि अशावेळी मासिक धर्म येऊ शकतो. बऱ्याच जणींच्या बाबतीत या गोष्टी ज्या आहेत त्या घडतात. त्याच्यामुळे जर मासिक धर्माची वेळ जवळ आलेली असेल तर अशावेळी आपण हे पारायण लावू नका. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम की आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडेसे पथ्य पाळावे लागतात. पण हे पथ्य का पाळावे लागतात, जर तुम्ही पारायण करत असताना जर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे झाली, कारण आपल्याला माहिती आहे बसून बराच वेळ वाचन करावं लागतं, लवकर उठावं लागतं, सगळी कामं जी आहेत ती तर आपली सुटत नाहीत, पण आपल्याला याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो. आणि अशा वेळी आपलं जागरण वगैरे झालं की अशा वेळी आपल्याला ॲसिडिटी होते, आपल्याला त्रास होतो आणि तो त्रास आपल्याला पारायण काळामध्ये होऊ नये, म्हणजे आपल्याला त्या पारायणामधून उठून जावं लागू नये, यासाठी खरं तर हे नियम असतात की ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण भाज्या खाऊ नयेत. काही भाज्या आहेत जसं की मेथीची भाजी असेल, इने ॲसिडिटी होते, ती खाऊ नये. डाळी असतील त्याच्यामध्ये तूर डाळ येते, तिच्यामुळे ॲसिडिटी होते,
अशा भाज्या ज्या आहेत त्या आपण खाऊ नये. द्विदल धान्य जे आहे ते खाऊ नये. त्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा येतात. आणि एकच धान्य जे आहे म्हणजे उपवास करायचा नसतो, पण जर तुम्ही समजा चपाती खात आहात तर तुम्ही चपाती, भेंडीची भाजी, चपाती, बटाट्याची भाजी, दूध, चपाती अशा गोष्टी ज्या आहेत त्या खाऊ शकता. अशा वेळी तुम्हाला इतर धान्य जे आहे ते खायचं नाही आहे. 7 दिवस हा एक नियम पाळायचा आहे. महाराजांना सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जे काही बनतं तुम्ही स्वतःसाठी बनवता त्याचा नैवेद्य पहिला महाराजांना दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आपण ग्रहण करायचं आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आरती झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहे. वातावरण घरातलं प्रसन्न राहिलं पाहिजे. कुठेही वादविवाद होता कामा नये किंवा निगेटिव्हिटी पसरता कामा नये. त्याचबरोबर जेव्हा पारायण काळ चालू असतो या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये भांडणंच होतात. याला कारण असतं ती निगेटिव्हिटी. घरामधली निगेटिव्हिटी बाहेर जाताना बरेच जण आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडतं, कुणाची भांडणं होतात, वादविवाद होतात. या सर्व गोष्टी पारायणकर्त्या व्यक्तीलाच हँडल करायच्या आहे. त्याच्यामुळे दुसरं जर तुमच्यावरती येऊन भांडत असेल काही कारणांमुळे किंवा काही बोलत असेल तर अशा वेळी तुम्ही शांत होऊन, तुम्ही शांततेने घेऊन या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व करायच्या आहे. खूपच जास्त झालं, खूपच सहन न होण्यासारखं झालं तर सरळ महाराजांसमोर बसायचं आहे, दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे, महाराज हे मला असह्य होतं आहे, कृपया मला यातून बाहेर काढा. हे महाराजांना तुम्ही बसून स्वतः सांगायचं आहे. अशा वेळी तुमच्यावरती जे काही संकट येतं ते संकट महाराज बाहेर नेतात. तुमच्यावरती ते संकट जास्त काळ टिकून राहत नाही. पहिले जे दिवस आहेत 1-2 दिवस हे निगेटिव्ह एनर्जी जी आहे घरातली ती तुम्हाला हे पारायण करण्यासाठी रोखवत असते. आपण करू नये असं वाटत असतं. पारायण करताना मनातल्या मनात वाचन करू नका. जेव्हा तुम्ही पारायण करता तुम्ही ते मोठ्याने वाचा. कारण घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्ह शक्ती असते, तिला या गोष्टींचा आवाज गेल्याने किंवा या ओव्या वाचल्यानंतर ती शक्ती जी आहे ती बाहेर जायला तिला भाग पडते आणि मग ती बाहेर जाते. मनातल्या मनात अजिबात पारायण करू नका. किमान आपल्याला स्वतःला ऐकायला येईल अशा पद्धतीने तरी हे पारायण जे आहे ते करायचं आहे. झोपण्याचे नियम आहेत. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. झोपताना गादीवरती न झोपता आपल्याला खाली जमिनीवरती चटई टाकून झोपायचं आहे. सोप्यावरती वगैरे नाही बसायचं. असे काही नियम आहेत. आता हे नियम जे आहे ते काही जण पाळतात, काही जण नाही पाळत, परंतु आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. गादीवरती झोपायचं नाही. जसं पहिल्या काळामध्ये लोक पाळायचे म्हणजे लोक राहायचे तसंच आपल्याला राहायचं आहे. खूप साधं जीवन जे आहे ते या कालावधीमध्ये आपल्याला जगायचं आहे. त्याचबरोबर जेवण करताना आपण स्वतःच्या म्हणजे बायकोच्या हातचं, बहिणीच्या हातचं, आईच्या हातचं जेवण जेवू शकतो. बाहेरचं शक्यतो आपण खायचं नाही. आणि जर तुम्हाला खायची वेळ आलीच, तुम्ही जर बाहेर राहत असाल आणि अशावेळी तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर अशावेळी आपण हे पारायण करताना किंवा जेवायची वेळ आली तर अशावेळी सर्वात प्रथम गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग ते जेवण जे आहे ते ग्रहण करायचं. किंवा इतर कुठे जर कोणाच्या घरी जर जेवणाची वेळ आली, शक्यतो ते जेवण करू नका, पण वेळ आलीच तर अशावेळी तुम्ही काय करायचं आहे, गायत्री मंत्र म्हणायचाच आहे, पण त्याचे पैसे जे आहेत ते पेड करायचे आहे. जर तुम्ही बाहेर कुठे राहत असाल तर अशा वेळी आपल्याला हे नियम जे आहे ते पाळायचे आहे. फक्त आपल्याला 7 दिवस नियम पाळावे लागतात. पण जेव्हा तुमचं पारायण होतं तेव्हा तुम्हाला नक्की अनुभूती येते आणि महाराज सर्व संकटांमधून आपल्याला बाहेर काढत असतात. आपल्याला ती प्रचिती नक्कीच पारायण झाल्यावरती येईल. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.